नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर परत एकदा मी स्वागत करते। आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार, सर्वांना श्रावणी सोमवाराच्या खूप खूप शुभेच्छा। आज महादेवांची पूजा करतात, उपवास पण धरतात, शिवलीला अमृत वाचतात। ही पूजा मी कशी करते सोबत मी शेअर करते, तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। भेटूया पुढे, चला। देवघरातील शिवलिंगाचा मी आधी अभिषेक करून घेते। पाणी घेतलेले आहे अभिषेकासाठी। हे अजून धोत्र्याचं फळ, दूध, बेलपत्र, शमीपत्र आणि आज पहिला सोमवार असल्यामुळे आज तांदळाची मूठ आहे, शिवमूठ, तर तांदूळ पण घेतले आहेत। ते पण अखंड तुटलेलं नको आहे। आणि लाल चंदन घेतले, अगरबत्ती घेतली, घंटा, तुपाची वात घेतली आहे, अजून कापूर, हे सर्व घेतले आहे। घरातली पूजा झाली आहे, शिवलिंगाचा अभिषेक केला आहे। तर आता मी मंदिरात निघाली आहे। पूजेचं ताट तर तुम्ही बघितलंच आहे कसं केलं आहे। तर चला आता मंदिरातच भेटू। स्वाती आली बघा आता पूजा करून, म्हटलं आपण सोबत जाऊ, पण ती करून आली। आता मी एकटीच जाते आहे, नंतर जाऊ आपण पुढच्या सोमवारी। बरं, चालेल चालेल। थांबा, तुला हळदी कुंकू देते मी। चला आता स्वाती ती येऊन गेली आहे। मी तिला गेली होती घरी तिच्या आवाज द्यायला, पण त्या आत्या म्हणे की स्वाती गेली आहे। मग आता मी एकटीच जाते पूजेला। बघू आता पुढती म्हणे की पुढच्या सोमवारी आपण सोबतच जाऊ। तर चला मग। दळीता येत बघा, हाय करा, नमस्कार करा। कदमताई माहितीच आहे। मोना ये ना बाहेर, मोना दीदी खिडकीमध्ये उभी आहे। ब्रह्मांडी माळा, विषय कंठ काळा, त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी बाळा, ते दुनिया हे दुर्जुळा। जय देव जय देव जय श्री शंकरा, ओ स्वामी शंकरा, आरती ओ वाळू, भावाती ओ वाळू, करूर गौरा, जय देव जय देव। आता मी पूजा करून आलेली आहे मंदिरातून। तर आता घरातलं थोडंसं काम आहे, आवरून घेते। कपडे पण राहिले आहेत, ते पण मशीनला लावून देते। तर माझी कामं वगैरे आवरून झालेली आहेत। तर मी आता घरामध्येच शिवलीला अमृताचा 11वा अध्याय वाचणार आहे। तर चला आता मी वाचायला सुरुवात करते। शिवलीला अमृत 11वा अध्याय। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तेची जन जय शिव भजनी पारायण। सदा शिवलीला मृतश्रवण अर्चना, सदा शिवाचे सुतमने शौनकादी प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चित त्यांच्या पुण्यास नाही। सहस्र रुद्राक्ष करी धारण त्याची वंदिती, शक्रदे सुवर्ण तो शंकराची त्याचे दर्शन ते घे। शिवलीला अमृताचा 11वा अध्याय वाचून झालाय माझा शिवलीला अमृताचा 11वा अध्याय वाचून झालेला आहे। तर मी थोडा साबुदाणा टाकलेला होता ना, मग म्हटलं त्याला थोडंसं गरम करू। आणि सकाळी मी नूतनला पण थोडंसं गरम करून दिला आहे साबुदाणा। चला खिचडी झाली आता, खिचडी आणि दही घेतलं आहे। चला या मग फराळाचं करायला। 3:30 वाजलेत आता। चहा पण ठेवला आहे, तर या चहा घ्यायला।
तर आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.